हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योग चा आज आपला 18वा दिवस. तर आज आपण महिलांना मासिक चक्रामध्ये दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भातले आपण आज योगाभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आणि हा जो आपला योग वर्ग हा म्हणजे जरी नावाला महिलांसाठी असला तरी हा सर्वांसाठी उपयुक्त असा योग वर्ग आहे. तर साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या धनात्मक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या पायाच्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. मनाने, साक्षी भावाने आपल्या मनाने त्या आवाजापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मनाने, साक्षी भावाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचे. दूरवरून येणारे आवाज हे फक्त ऐकायचा प्रयत्न करायचा. तो आवाज कुठून येतोय, कशाचा आहे याचा जास्त विचार न करता फक्त तो आवाज आपल्याला ऐकायचा आहे, त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षात खोलीत आपण बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. कक्षाचं चौफेर निरीक्षण झाल्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर बसलेलो आपण. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पायाच्या नखापासून आपलं शरीर पाहायचा प्रयत्न करायचा आहे. पाय, मांडी, कंबर, पोट, छाती, खांदे, मान, चेहरा, आपली केस. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार म्हणणार आहोत. तर सर्वांनी दीर्घ श्वास घेत 3 वेळा ओंकार माझ्यासोबत म्हणायचे. दीर्घ श्वास घ्या. ओ दीर्घ श्वास घ्या. ओ दीर्घ श्वास घ्या.
माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं आपल्याला घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना देऊन दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शनाने आज आपल्या 18व्या दिवसाला सुरुवात करूया. तर महिलांना मासिक चक्र दरम्यान जो होणारा त्रास आहे, तर त्या संदर्भात आपण योगासनं आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम काय आहे की महिलांमध्ये एकदा सुरू झालेले हे चक्र नियमितपणे चालणे हे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्याचं लक्षण आहे. जर सर्व काही व्यवस्थित पार पडत असेल तर. हे जर आपण आपल्या जे सृष्टी आहे त्याच्याशी जर आपण रिलेट करायचा जर प्रयत्न केला, तर मग आपण स्त्रीचा जो गुण आहे किंवा स्त्री शक्ती जी ती चंद्राच्या शक्तीप्रमाणे आपण किंवा चंद्राला आपण तुलना करू शकतो. कारण की जसं बघा, चंद्राचा जो परिवलन स्वतःभोवती फिरण्याचा जो काळ आहे तो 28 दिवसाचा आहे. तर 28 दिवसाचं चंद्राचं चक्र आहे. सेम तसंच महिलांचं पण 28 दिवसाचं चक्र आहे. याच्यामध्ये चंद्राचं जर बघितलं आपण तर 14 दिवस शुक्ल पक्ष आणि 14 दिवस कृष्ण पक्ष. म्हणजे चंद्राला 14 दिवस तेज असतं आणि 14 दिवस तो अंधारमय असतो. तर त्या प्रकारे चंद्रामुळे काय होतं बघा, चंद्रामुळे समुद्राला भरती अवटी होते किंवा जे काही बदल होतात आपल्या आजूबाजूला, त्याप्रमाणे महिलांच्या या मासिक चक्रामध्ये देखील त्यांच्या मानसिक आणि शारीरिक, म्हणजे मानसिक मध्ये हॉर्मोन्स मध्ये बदल होतात, शारीरिक बदल होतात. तर अशा प्रकारे हे आपण एकमेकांना रिलेट करू शकतो. तर मग आता आपण या योगाभ्यासामुळे काय करणार आहोत की आता चंद्राचे जे गुण आहेत बघा, तसेच स्त्रियांमध्ये गुण आहेत की सौम्यता, शीतलता, सृजनशीलता, अंतर्मुखता, हे जे चंद्राचे गुण आहेत हे आपोआप हे जे गुण आहेत हे स्त्रीला हे गुण मिळालेले आहेत. तर त्याच्यामुळे जर आपण 28 दिवसाचा जो चंद्र आहे त्याची जी चंद्राचे 28 दिवसाचे जे चक्र आहे ते जर आपण महिलांशी जर रिलेट करायचा प्रयत्न केला, तर योगाभ्यास आपण कसा रिलेट करू शकतो, मासिक धर्माच्या अगोदरचे, म्हणजे चक्र सुरू होण्याच्या अगोदरचे 3 दिवस, नंतर जो त्रास होतो ते 4 दिवसाचा ते 4 दिवस, आणि त्याच्यानंतरचे 5 दिवस. म्हणजे जर असं पकडलं तर हा जो 12 दिवसाचा कालावधी आहे, तर ह्या कालावधीमध्ये ध्यान, धारणा आणि जप, जर हे 12 दिवस ध्यान, धारणा, जप केलं तर मानसिक म्हणजे जे मानसिक मनाने त्या सशक्त होतीलच. आणि या कालावधीमध्ये स्त्रियांची जी ज्ञानेंद्रिय जे अधिक सक्षम असतात, त्याच्यामुळे जर हे 12 दिवस जर हे समजा 28 दिवसातले जर अगोदरचे 3 दिवस, दरम्यानचे 4 दिवस आणि नंतरचे 5 दिवस, हे जर 12 दिवस त्यांनी ध्यान, धारणा, जप जर केलं, आत्मिक शांतीसाठी जर प्रयत्न केला, तर नंतर जे उर्वरित 16 दिवस आहे, तर 16 दिवसाचा योगाभ्यास जर त्यांनी केला, त्याच्यामध्ये ओंकार, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, योगासनं, त्याच्यानंतर प्राणायाम, हे जर केलं, तर मग जे मासिक चक्रामध्ये जो त्रास होतो ते 4 दिवस, नंतरचे 2-3 दिवस, अगोदरचे 2-3 दिवस, तर हा त्रास कमी होऊ शकतो. आणि हे दीर्घ नित्य योगाभ्यासाने शक्य आहे. म्हणून 12 दिवस आणि 16 दिवस असे जर याच्यात बायफर्गेशन केलं, 16 दिवस योगाभ्यास केला, आसनं, प्राणायाम वगैरे केले, सूर्यनमस्कार केले, आणि जे 12 दिवस आहे ते जर ध्यान, धारणा, जप किंवा आराम केला किंवा मानसिक, आध्यात्मिक, मानसिक
साठी जर काही प्रयत्न केले तर जो होणारा त्रास आहे तो आपण टाळू शकतो. तर चला आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. सर्वप्रथम सूक्ष्म हालचाली, हातांच्या सूक्ष्म हालचाली, बोटांची उघडझाप, त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप, त्याच्यानंतर उजव्या हाताची गोलाकार हालचाल, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय, उलट्या दिशेने संथ व सावकाश श्वासाची जोड द्यायची. आता डाव्या हाताची मुठी वाढून डाव्या हाताची गोलाकार हालचाल, संथ व सावकाश. आता उलट्या दिशेने. त्याच्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करणार आहोत. उजव्या हाताची सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. त्याच्यानंतर डाव्या हाताच्या कोपऱ्याची उघडझाप, त्याच्यानंतर आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल करायची. जास्तीत जास्त खांदे वरच्या दिशेने ओढायचे, मोठा गोल काढायचा आहे. श्वास सोडत बाहेर, श्वास घेतात. आता उलट्या दिशेने. हाताच्या सूक्ष्म हालचालीनंतर आता आपल्याला पायाच्या सूक्ष्म हालचाली करायचे आहेत. दोन्ही पाय आपले सरळ, हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ, पायाच्या बोटांची उघडझाप. आपण आता पुढचे जे आपण आसनं करणार आहोत, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, जे काही आसनं करणार आहोत त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण सूक्ष्म हालचाली करतो. नंतर पायाच्या बोटाची मागे पुढे हालचाल. तर एक प्रकारे हा वॉर्मअप आहे आपलं शरीर त्या आसनांसाठी तयार करण्यासाठी. आणि थंडीचे दिवस आहेत, हे सूक्ष्म हालचाली केल्यामुळे आपलं शरीर उबदार राहतं. त्याच्यानंतर पायाच्या बोटाची गोलाकार हालचाल, संथ व सावकाश श्वास सोडत समोर, श्वास घेत आतमध्ये. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या बोटाच्या हालचाली झाल्यानंतर आता आपल्या गुडघ्याची उघडझाप, उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, नंतर डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, अशा प्रकारे पायाच्या गुडघ्याची उघडझाप झाल्यानंतर आता आपण तिथली हा महत्वाचा आपण आसन पाहणार आहोत. तर सर्वांनी दोन्ही पायाच्या ज्या टाचा आहेत त्या एकमेकांना जोडायच्या आहेत, दोन्ही हाताची गुंफण करायची आहे. आता आपण आजचा जो योग वर्ग आहे, पहिले मी निश्चित सांगून देतो की महिलांसाठी हा जरी विशेष वर्ग असला तरी सर्वजण हे योग अभ्यास करू शकतात. तर याच्यात फक्त दक्षता घ्यायची की समजा महिलांनी की जसं सांगितलं की मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरचे 3 दिवस, नंतरचे 4 दिवस आणि पुढचे 5 दिवस, असे जे 12 दिवसाचा जो कालावधी, ह्या दरम्यान शक्य असेल, त्रास होत नसेल तर आपण योगाभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल, ज्यांना पोटाचं ऑपरेशन झालं असेल, पाठ नसेल, कमरेचं काही दुखणं असेल, मानेची तीव्र वेदना होत असतील तर त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा योगाभ्यास करायचा आहे. तर चला, सर्वप्रथम तिथली दोन्ही तळपाय एकमेकांना जोडायचे आहेत, दोन्ही हाताची गुंफण. तर दोन्ही पाय जोडून जी टाच आहे ती आपल्या शिवणीपर्यंत आणायची. त्याच्यानंतर दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकवायचे आहेत. हाताची कोपर जे आहेत ते सरळ असतील. तर याच्यात आपल्याला काय करायचंय, फक्त दोन्ही पाय जे आहेत ते आपल्या बॉल अँड सॉकेट जॉईंट मधून आपल्याला हलवायचे आहेत. तर याच्यात या दरम्यान जर पाय आपले पुढे येत असेल तर त्यांना आतमध्ये आपल्याला खेचायचे आहेत. तर मानपाट एका सरळ रेषेत असेल, हात आपले सरळ, हात कोपरातून असे वाकणार नाहीत, पुढे असं वाकायचं नाही, सरळच. तर फक्त याची आपल्या पायाची जी जांघेतल्या पाय त्याची हालचाल आहे फक्त आपली.
तर तिथली सर्वांनी माझ्यासोबत एक सुरू करायचंय. या दरम्यान आपलं संत श्वसन सुरू असेल. आसन करताना जी हालचाल आहे ती पहिले सर्व सावकाश हालचाल करायची आणि नंतर मग तिचा हळूहळू आपल्याला स्पीड वाढवायचा आहे. संत व सावकाश हळूहळू जसं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं आपल्याला स्पीड वाढवायचा आहे. या प्रकारे आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं आपण स्पीड वाढवायचं आहे किंवा तेवढे आवर्तन आपल्याला करायचे. आता आसन सोडताना काय करायचं आहे की जी हालचाल आहे तिचा स्पीड हळूहळू कमी करायचा. कमी केल्यानंतर हळू सावकाश करत करत थांबायचे आणि नंतर आपले दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे. अशा प्रकारे तिथली हे आसन आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक नौकाचालन हे आसन आपल्याला करायचंय. तर सर्वांनी लांब पाय करून बसायचंय. दोन्ही हाताची मुठी वाढायची आणि दोन्ही हाताची मुठी जी ती आपल्या पायाच्या घोट्यापर्यंत आणायची. आता याच्यात आपल्याला जसं नावाडी नौका चालवतो त्याप्रमाणे आपल्याला नौका चालवायची. हे बघा, आता श्वास घेत आतमध्ये जेवढं आपल्याला सहज शक्य तेवढं मागे जायचा प्रयत्न करायचा. नंतर श्वास घेत दोन्ही हात जास्तीत जास्त वरती कमरेतून वाकत दोन्ही हात आपल्या पायाच्या पूर्ण असे आणायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. याप्रमाणे आपल्याला नौका चालवायची. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. आता उलट्या दिशेने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, या प्रकारे उलट्या दिशेने आपल्याला करायचे. अशा प्रकारे नौका चालन झाल्यानंतर आता आपल्याला चक्की चालन हे आसन करायचंय. तर सर्वांनी बसल्यानंतर आपले जेवढे पाय आपल्याला जेवढे सहज शक्य लांब करता येत असेल तेवढे पाय आपल्याला लांब करायचे. दोन्ही हाताची गुंफण करायची. तर अगोदर बघा जशा पूर्वी महिला जात्यावर दळण दळत होत्या त्याप्रमाणे आपल्याला चक्की चालन हे आसन करायचंय. तर सर्वप्रथम आपल्या दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या पायाजवळ श्वास सोडत हात जेवढा आपल्याला कमरेतून वाकत पुढे नेता येईल तेवढे पुढे न्यायचे. त्याच्यानंतर श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. याप्रमाणे आपल्याला चक्की चालवायची आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. आता हेच आपल्याला उलट्या दिशेने करायचंय. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. जेवढं आपल्याला पुढे कमरेतून वाकता तेवढं वाकायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत पुढे, श्वास घेत आगे आणि डाव्या किंवा उजव्या साईडला जेवढं सहज शक्य असेल तेवढं जायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हे बघा या साईडने श्वास घेत मागे. हे बघा इकडनं जेवढं सहज शक्य असेल तेवढं कमरेतून वाकून खाली जायचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला चक्की चालन आसन करायचंय. त्याच्यानंतर आपण आता कटी चक्रासन आसन पाहणार आहोत. दोन्ही पाय जेवढं सहज शक्य असेल तेवढं हात खांद्याच्या सरळ रेषेत
उजव्या हाताच्या बोटाने डाव्या हाताचा अंगठा पकडायचा आहे डाव्या पायाचा, आणि जो माझा डावा हात येतो जास्तीत जास्त मागे, दृष्टी मागे. त्याच्यानंतर श्वास घेत डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, माझा उजवा हात जास्तीत जास्त मागे, सरळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत सरळ, श्वास घेत डाव्या बाजूला, श्वास सोडत सरळ, श्वास घेत उजव्या बाजूला. अशा प्रकारे आपल्याला कटी चक्रासन करायचंय. तर त्याच्यानंतर आता आपण विभक्त आसन हे आसन पाहणार आहोत. तर विभक्त आसनाची पूर्वस्थिती अशीच आहे, दोन्ही पाय आपल्याला जेवढं सहज शक्य करता येईल तेवढं लांब करायचा प्रयत्न करायचा आहे, आणि नंतर दोन्ही हाताच्या बोटांनी त्या त्या पायाचे आपल्याला अंगठे पकडायचे आहेत. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. याच्यात जेवढं आपल्याला अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. हे आसन दिसायला सोपं वाटत असलं तरी करायला ते कठीण आहेत, कारण की आपल्या मांडीवर, आपल्या बॉल अँड सॉकेट जॉईंट जांघेवर किंवा आपल्या कमरेच्या स्नायूंवरती चांगला ताण पडतोय. 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा. याच्यात जेवढं सहज शक्य असेल तेवढं अंतर वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. हात जे आहेत ते आपले जे तळवे आहेत, हाताचे तळवे पायाच्या तळव्यावर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. मानपाट एका सरळ रेषेत जेवढं सहज शक्य असेल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे विभक्त आसन हे आसन आपल्याला टिकवायचं आहे. याच्यात पाय 90 अंशामध्ये, म्हणजे दोन्ही पाय आपले 180 अंशात करता येतील एवढे आपल्याला सराव करायचा आहे. तर ते सरावाने शक्य आहे. तेव्हा ते त्या आसनाला आपल्याला आसनाची आदर्श स्थिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दरम्यान संत श्वसन, याच्यात जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं पाय पण लांब करायचा प्रयत्न करायचा आहे. तर आसन आपल्याला सोडताना श्वास सोडत, हात सरळ, दोन्ही पाय आपले सावकाश सरळ करायचे. आता विभक्त आसनानंतर आपण पाहणार आहोत उपविष्ट कोणासन. तर दोन्ही पाय जवळ करायचे. परत एकदा आपल्याला उपविष्ट कोणासनासाठी दोन्ही पाय आपल्याला लांब न्यायचे. उपविष्ट कोणाची आदर्श पूर्वस्थिती जी आहे ते दोन्ही पाय आपले जेवढे आपल्याला जास्ती लांब करता येईल तेवढं लांब करायचा प्रयत्न करायचा आहे. आता उपविष्ट कोणासनमध्ये काय होतं की दोन्ही हाताच्या बोटांनी मी आता डाव्या पायाचा अंगठा पकडतोय आणि डाव्या बाजूला वळून माझं जे कपाळ आहे ते डाव्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करतोय. या दरम्यान माझा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकणार नाही याची दक्षता घ्यायची. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान दुसरा जो पाय असेल त्याला देखील गुडघ्यातून वाकू द्यायचं नाहीये. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत सरळ व्हायचे. आता श्वास सोडत उजव्या बाजूला, आपलं कपाळ जे ते उजव्या पायाच्या गुडघ्याकडे आपल्याला न्यायचंय कमरेतून वाकत. या दरम्यान दक्षता घ्यायची की आपला गुडघा वाकणार नाही. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. अर्धा ते 1 मिनिट कालावधीपर्यंत आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास घेत सरळ, दोन्ही पाय आपले सरळ. तर अशा प्रकारे आपण ह्या सूक्ष्म हालचाली केल्या. तर सर्वांनी आता उठून बसायचंय आपल्याला. आपण मगाशी पाहिलं की महिलांचे जे मासिक चक्र आहे तर ते सूर्याच्या आपल्या चंद्राच्या चक्राशी रिलेटेड आहे. तर त्याच्यामुळे आपण आज सूर्यनमस्कार न करता आपण चंद्र नमस्कार करणार आहोत. तर सकाळी पहाटेच्या वेळी आपण चंद्र नमस्कार करायचा आहे. तर सर्वांनी आपल्या चटीच्या पूर्वस्थिती यायचे. जो आपला सूर्यनमस्कार राहतो तर सूर्यनमस्काराचेच आहे, त्याच्यात फक्त एक स्थिती जी आहे
ती अर्धचंद्रासन आपल्याला ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण करतानाच पाहूया, फक्त 2 कृती याच्यात वाढतात. सूर्यनमस्कार मध्ये 12 कृती असतात, याच्यामध्ये 14 कृती असतात. तर आपण बघूया चंद्र नमस्कार कसा करायचा. तर आसनाच्या पुढच्या टोकाला यायचे, दंडस्थिती, हाताची नमस्कार मुद्रा. तर आपण सूर्यनमस्कार म्हणताना सूर्याय नमः हा सूर्याची जी नावं घेतो. तर आपण चंद्र नमस्कार करताना आपण महिलांशी रिलेटेड चंद्राचं आहे, त्याच्यामुळे आपण देवीची नावं घेणार आहोत. तर सर्वांनी माझ्यासोबत चंद्र नमस्कार करायचा आहे. ओम वज्रेश्वराय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन, डावा पाय मागे नेत अश्वसंचलनासन. हे नाव आठवत नव्हतं मला, अश्वसंचलनासन. आता याच्यात अश्वसंचलनाची स्थिती आहे. आता या स्थितीमधून आपल्याला अर्धचंद्रासन या स्थितीमध्ये जायचंय. तर याच्यात आता हे कोणी करायचं नाही की ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल किंवा ज्यांचे गुडघे जे आहेत ते कमजोर असतील त्यांनी करायचं नाही, कारण की गुडघ्यांवरती लोड येतो. तर आपल्याला अर्धचंद्रासन करायचंय. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती. पुढचा जो गुडघा आहे, जो आपला पाय पुढे, त्याला जास्तीत जास्त पुढच्या दिशेला वळवायचा आणि शरीराचा संपूर्ण जो बॅलन्स आहे तो पुढच्या त्या पायावर घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर नमस्कार मुद्रा जी आहे ती आपल्या छातीजवळ. श्वास घेत कमरेतून मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. आपला जो पुढचा जो पाय आहे तो जास्तीत जास्त पुढे ढकल, मागच्या दिशेनं. श्वास सोडत हात आपल्या गुडघ्यांवरती, त्याच्यानंतर हात परत खाली, आणि मग नंतर श्वास सोडत तर्फासन. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन. पर्वतासन नंतर आपला जो पाय आपण मागे नेला होता तो पाय आपण पुढे आणायचा आहे, डावा पाय पुढे. आता उजवा पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला आहे, डावा पाय पुढे आहे. तर आपल्याला आता परत एक अर्धचंद्रासना स्थितीमध्ये यायचंय. हाताची नमस्कार मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती, जो जमिनीला गुडघा आहे त्याच्यावर बॅलन्स करायचा आहे आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे, आता जो काटकोनात पाय त्याच्यावर द्यायचा आहे. हा पाय थोडा पुढे सरकवायचा आहे आणि आता श्वास घेत हात जास्तीत जास्त वरती, या दरम्यान संत श्वसन. श्वास सोडत हात परत आपल्या गुडघ्यांवरती, हात जमिनीवरती, मागचा पाय पुढे. श्वास सोडत हस्त पादासन, श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन. तर ह्या 12च्या ऐवजी आता 14 आपल्या कृती होत आहेत. चला दुसरा चंद्र नमस्कार करूया. ओम सर्व मांगल्ये नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन. डावा पाय, श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन. आता अश्वसंचलनासन मधून आपल्याला अर्धचंद्रासन करायचे. तर पुढचा जो पाय तो जास्तीत जास्त पुढे, हाताची नमस्कार मुद्रा त्याच्यावरती, पहिले बॅलन्स करून घ्यायचा आहे. हाताची नमस्कार मुद्रा आपली छातीजवळ. श्वास घेत कमरेतून वाकत मागच्या दिशेला आपला पुढचा जो पाय तो, त्याचा जो गुडघा आहे तो पुढच्या दिशेला ढकलायचा आहे आणि आपलं बाकीचं शरीर मागच्या दिशेने ओढायचंय. श्वास सोडत हात परत गुडघ्यांवरती, हात खाली, उजवा पाय मागे तर्फासन. श्वास सोडत तर्फासन. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे, छाती टेकायची, श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन, हात सरळ. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन. श्वास घेत श्वास सोडत पर्वतासन.
त्याच्यानंतर श्वास घेत आपल्याला अश्वसंचालनासन करायचंय. आता याच्या दरम्यान जो पाय आपण मागे घेतला होता तो पाय पुढे, डावा पाय पुढे, अश्वसंचालनासन. त्याच्यानंतर आता आपल्याला अर्धचंद्रासन करायचंय. हाताची नमस्कार मुद्रा आपल्या गुडघ्यांवरती. जो गुडघा आपला डावा आहे तो जास्त पुढच्या दिशेला करायचा आहे. हाताची नमस्कार मुद्रा. श्वास घेत हात जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. श्वास सोडत हात परत आपल्या गुडघ्यांवरती, दोन्ही हात जमिनीवर, मागचा पाय पुढे. श्वास सोडत हस्त पादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. अशा प्रकारे आपण 2 चंद्र नमस्कार करायचे. त्याच्यानंतर सर्वांनी खाली बसायचंय. तर आता आपण मार्जरी आसन हे महत्वाचं एक आसन करणार आहोत. तर सर्वांनी वज्रासनात बसायचे. ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी करायचं नाहीये. वज्रासनात बसल्यानंतर सर्वांनी वज्रासनात बसल्यानंतर गुडघ्यांवरती उभं राहायचंय आणि दोन्ही जे तळ हात आहेत ते आपल्या जेवढ्या खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतरात आपले हात जमिनीला टेकवायचे. 2 हातांमध्ये आपल्या खांद्याने एवढं अंतर असेल तेवढंच अंतर आपल्या 2 पायांमध्ये असेल. तर मार्जरी आसन मध्ये आपण काय करतो, श्वास घेत कमरेतून वाकत मान जास्तीत जास्त वरती. श्वास सोडत आपली हनुवटी जी आहे ती छातीला लावतो आणि आपला पाठीचा जो कणा आहे तो जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढतो. पोट आतमध्ये ओढतो, पाठीचा कणा आतमध्ये ओढतो, हनुवटी जी ती छातीला लावायचा प्रयत्न करतो. श्वास घेत कमरेतून वाकत कंबर खाली मान जास्तीत जास्त वरती. श्वास घेत मान हनुवटी जी ती छातीच्या दिशेला, मान आतमध्ये, पाठीचे जे स्नायू आहेत मणके ते जास्तीत जास्त वरच्या दिशेला आपण ओढतो. श्वास घेत वरच्या दिशेला मान, पाठीचे मणके खालच्या दिशेला. श्वास सोडत वरच्या दिशेला ओढायचे. ज्याप्रमाणे मान जर आळस देते त्याप्रमाणे या आसनाची स्थिती होते, म्हणून याला मार्जरी आसन असं म्हणतात. श्वास सोडत वरती. श्वास घेत याच्यात दक्षता घ्यायची की आपल्या हाताचे कोपर आहेत ते वाकणार नाहीत. श्वास सोडत जास्तीत जास्त वरती. आपलं शरीर जे आहे ते वरच्या दिशेला ओढायचा प्रयत्न करायचा आहे श्वास सोडत. श्वास घेत मान वरती, कंबर खालच्या दिशेला. श्वास सोडत मान आतमध्ये, कंबर वरती. अशा प्रकारे आपल्याला मार्जरी आसन हे आसन करायचंय. तर आपण आता सर्वांनी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर सर्वांनी पोटावर झोपायचंय विपरीत शयन स्थितीमध्ये. विपरीत शयन स्थिती, दोन्ही हात पुढे असतील, दोन्ही पाय मागे, पोटावर झोपायचे. या दरम्यान आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकलेलं असेल. श्वास घेत डावा हात जो आहे तो आपल्या ओटीपोटाजवळ, उजवा हात आपल्या ओटीपोटाजवळ, तळवे जे आहेत ते आपल्या मांडीला चिटकलेले असतील. आता आपल्याला दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत, कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकलेली आहे. आता आपल्याला फक्त श्वास घेत पाय 45 अंशामध्ये आपल्याला वरती उचलायचे आहेत. तर सर्वांनी शलभासन माझ्यासोबतच करायचंय. श्वास घेत दोन्ही पाय वरती, कमरेतून दोन्ही पाय वरच्या दिशेला न्यायचे. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त दक्षता एकच घ्यायची की आसन सोडताना सावकाश आपले पाय जमिनीला टेकवायचे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत आपले दोन्ही पाय आपल्याला जमिनीला टेकवायचे. आता विपरीत शयन स्थितीमधून आपल्या पाठीवर झोपायचे.
आता जे पाय आपण पाठीवर झोपून पायावरती केले, हेच पाय आपल्याला आता पोटावर झोपून जे केले होते ते आज आपल्या पाठीवर झोपून आपल्याला करायचंय. तर सर्वजण आता शयन स्थितीमध्ये आहात. श्वास घेत दोन्ही हात आपल्या मांडीजवळ, दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते जमिनीला चिटकलेले असतील. आपली मान जी आहे, मान डोकं जे आहे ते जमिनीला चिटकलेले. आता फक्त आपल्याला श्वास घेत दोन्ही पाय 45 अंशामध्ये आपल्याला उचलायचे आहेत. उत्तान पादासन किंवा त्याला अर्ध हलासन असं देखील म्हणतात. तर श्वास घेत दोन्ही पाय आपले 45 अंशामध्ये उचलायचे, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना दक्षता घ्यायची, फक्त सावकाश श्वास सोडत आपले पाय जमिनीला टेकवायचे. अशा प्रकारे आपण उत्तान पादासन आसन केलं. तर आता आपण शवासन करणार आहोत. या आसनांदरम्यान जो ताण आलाय शरीरावर, चंद्रनमस्कार दरम्यान, सूक्ष्म हालचालींदरम्यान, विविध आसनांदरम्यान, तर आपल्याला शिथिलीकरण करायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांकडे, पायाची बोटं विरुद्ध बाजूला, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, तळवे आकाशाकडे, बोटं अलगद मिटलेली, मान डावी किंवा उजवी दिशेला किंचितशी कळलेली. या दरम्यान श्वासाची गती वाढल्यामुळे दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. डोळे अलगद मिटलेले. माझ्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे शरीराच्या त्या अवयवाकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि तिथे आलेला जो ताण आहे तो ताण आपल्याला मनाने, साक्षीभावाने तिथे पोहोचून आपल्याला त्या आलेला जो ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचंय. सर्वप्रथम उजव्या हाताच्या बोटांकडे लक्ष द्यायचंय. उजव्या हाताची बोटं, मनगट, कोपर, उजवा खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोटं, तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. त्याचप्रमाणे आता आपलं संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या बोटांकडे. डाव्या हाताची बोटं, मनगट, कोपर, डावा खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, डाव्या पायाची पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोटं, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या बरगड्या, मानेचे स्नायू, तिथले मणके, चेहऱ्याचे सर्व स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण शिल्लक राहिलेला नाहीये. शरीर हलकं झालेलं आहे. श्वासाची गती कमी झालेली आहे. शरीर आता खूपच हलकं झालेलं आहे. शरीर अजूनच हलकं झालेलं आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. आपल्याला शवासनातून बाहेर यायचे. दोन्ही हात जवळ, हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची. डोळे अलगद उघडायचे. डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. तर छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण पहिले शुद्धी क्रियामध्ये कपालभाती करणार आहोत. तर मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, हाताची द्रोण मुद्रा. तर कपालभाती सुरू करण्यासाठी आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे.
छोटा श्वास घेतल्यानंतर आपण कपालभातीला सुरू करायचं. सर्वांनी 20 स्ट्रोक झाल्यानंतर थांबायचं. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडल्यानंतर कपालभाती सुरू करा. वीस स्ट्रोक झालं तर थांबायचे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. छोटा श्वास घेऊन कपालभाती सुरू करायची. याच्यात दक्षता घ्यायची की कपालभाती करताना मानपाट आपली एका सरळ रेषेत असेल. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. एक छोटा श्वास घेऊन कपालभातीला सुरू करायचं. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. कपालभाती केल्यानंतर आपण आता भ्रामरी करणार आहोत. तर दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना भ्रामरीचा भुंग्याचा आवाज करायचा आहे. तर आपण घेताना पण करतो, पण सुरुवातीला आपण सराव नसल्यामुळे आपण दीर्घ श्वास फक्त दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि भ्रामरीचा आवाज करत आपल्याला दीर्घ श्वास सोडायचा. 3 आवर्तन करून आपण थांबणार आहोत. तर सर्वांनी मानपाट एका सरळ रेषेमध्ये भ्रामरीचा माझ्यासोबत सराव करायचा. दीर्घ श्वास घ्या. भ्रामरी करताना जर आपलं डोळे बंद करता आले तर अतिउत्तम. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयाच्या मध्ये आपल्याला केंद्रित करायचंय. तर दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. अशा प्रकारे आपल्याला भ्रामरीचा सराव करायचा आहे. तर चला आजच्या या 18व्या दिवसाला इथे विराम देऊया. भेटूया उद्या 19व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना शांतीपाठाने आपला आजचा योग वर्ग संपूया. हाताची ज्ञान मुद्रा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरु कर्ता हि केवलम गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दुनियात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट जास्त जास्त वरती करायचा प्रयत्न करायचा आणि श्वास सोडत कमरेतून नाकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचे. योग मुद्रा. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत कमरेतून सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हात पाठीवरून, मांडीवरून, कमरेवरून, नंतर मांडीवरून, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. हस्तदर्शनाने आज आपल्या नित्य दिवसाला सुरू करूया. आजच्या 18व्या दिवसाला विराम देऊ. भेटूया उद्या 19व्या दिवशी. तोपर्यंत सर्वांना हरिओम.